मानसिक वार्धक्य. लढाई अशी खेळायची असते, रक्त न सांडता. तो डी.व्ही. देशमुख आता घायाळ होऊन पडला असेल. काय झालं? कसली बातमी आहे रणवीर? राजेश शिर्केंवर आरोप करणाऱ्या डी.व्ही. देशमुखांना मानसिक वार्धक्य आलंय असं सगळ्या मीडियाने घोषित केलंय. तुम्ही काय बघताय? वाढा ना. रणवीर राजे, आता ही लढाई थांबवा. देशमुखांबरोबर तुमचे कितीही वाद असले तरी ते तुमच्या आजोबांच्या खास विश्वासातले होते, हे आम्ही कधीही विसरू शकत नाही. लढाई त्यांनी सुरू केली आहे साईमा, आम्ही फक्त शेवट करतोय. नील, तुम्ही सकाळी सकाळी ब्रेकफास्टला आलात, खूप आनंद झाला आम्हाला. आनंद तर आम्हालाही झालाय साईमा. पण साईमा, आमच्या इथं येण्यानं सगळ्यांनाच आनंद झाला असेल असं नाही. आम्ही इथं आलो होतो ते फक्त आमच्या वहिनींच्या हातचा नाश्ता खाण्यासाठी. वहिनी, बऱ्याच दिवसात तुमच्या हातचं ते ज्यूस. आम्हाला ज्यूस द्या. साईमा, प्रकृती कशी आहे आता? अगदी छान. आमच्याही जीवाला जरा घोर लागला. मला चहा. वेळच्या वेळी औषधं घेत चल. गुड मॉर्निंग. पेपर दे. येस, हा घ्या. सकाळी पेपर वाचल्याशिवाय काही खरं नाही बुवा. हिमालयाची मदत सह्याद्रीने नाकारली. मानसिक वार्धक्य डॉक्टर डी.व्ही. देशमुख. अरेच्छा, हे कधी घडलं? काय दादू? मानसिक वार्धक्य. वाच वाच, बातमी वाच, मोठी गंमत आहे. प्रत्यक्षात राजेश शिर्के यांनी शाळेसाठी दिलेली 5 कोटीची मदत डी.व्ही. देशमुख यांनी नाकारली. त्यांच्या अशाच विक्षिप्त वागण्यातून त्यांनी राजेश शिर्के कुटुंबियांवरही गलिच्छ आरोप केले. डी.व्ही. देशमुखांच्या अशा सततच्या वागण्याने शेवटी त्यांना मानसिक वार्धक्य आल्याचं रणवीर राजे शिर्के यांना पत्रकार परिषदेत बोलावं लागलं. दादू, हे काय आहे? मानसिक वार्धक्य आहे. तुमच्या विरोधात बोलण्याची आणि ही अशी बातमी छापून आणण्याची त्यांची हिम्मत कशी झाली? अगं, राजकारण बेटा, यालाच म्हणायचं राजकारण. असंच असतंय, खूप वळणं घेतो. मानसिक वार्धक्य. एवढी वर्ष मास्तरकी केली पण मला नाही अशी भन्नाट ओळ सापडली. वा, मानला पाहिजे. दादू प्लीज, हा विषय नेहमीसारखा हसण्यावर नेऊ नका. अगं, मी तुला म्हटलं नव्हतं घरी येऊन भेटण्यामागं त्यांचा काही डाव आहे म्हणून? मकरनला सुद्धा म्हटलं होतं. दादू, मला खूप भीती वाटते. कसली भीती? अगं, या लोकांशी कसं वागायचं ते मला चांगलं माहिती. दादू, ते राजेश शिर्के आहेत आणि तुम्ही एकटेच आहात. नाही नाही, मी एकटा नाही. हा, या डी.व्ही. देशमुखांच्या मागं अनेक माझे विद्यार्थी आहेत, शाळेतले शिक्षक आहेत आणि घरातले तुम्ही सगळेजण आहात. मला कसली आली काळजी?
काही काळजी करू नकोस. चल फर्स्ट क्लास चहा टाक लवकर. मोरोबा कुठे तडमडला हा? अच्छा, महाराज झोपलेत हा? ए मोरोबा उठ, चल. घड्याळ बघ किती वाजलेत. हे तू असं वागतोस ना म्हणून काकू वैतागते तुझ्यावर. चल ए चल, हवा का झोका, उठ चल. तू ना असं ऐकणार नाहीस. मला वाटलं मोरोबा आहे. तुला वाटलं म्हणून तू आता मला भिजवलंस. उद्या तुला वाटतं म्हणून मला पंख्याला लटकून वाळात घालशील. मी सांगितलं नव्हतं तुला पांघरून डोक्यावर घेऊन झोपायला? अरे माझी मर्जी, माझी रूम आहे, मी भाडं भरतो याचं. मला वाटेल तसं झोपेन मी, कळलं ना? चल सॉरी बोल पटकन. सॉरी माय फूट. आधी तू मला थँक्स म्हण. घड्याळात बघ किती वाजलेत ते. हो का? तुला माहित नाही वाटतं मी नाईट शिफ्ट मध्ये काम करतो. चल, माझं स्वप्न अर्धवट मोडल्याबद्दल सॉरी बोल मला पटकन. तुझ्या फालतू स्वप्नांसाठी मी तुला सॉरी म्हणू? फालतू नव्हतं काही, अगदी रोमॅन्टिक होतं. तू आणि मी, आपण दोघेच जण एकाच रूम मध्ये बंद होतो. ए, ह्या गोष्टी स्वप्नातच बघायच्या. साक्षी, तुला एक गोष्ट माहितीये का की आत्ताही आपण दोघं एकाच रूम मध्ये बंद होतो. गोदा काकू आणि मोरोबा कुठे आहेत? ते बाहेर गेलेत. आणि चल, आता आली असतर मस्त एक कप चहा कर माझ्यासाठी. चहा मी करू तुझ्यासाठी? माय फूट. साक्षी, मला तुला काहीतरी सांगायचंय. ए झिंगूर, चल रास्ता छोड. नाही सोडला तर? हे बघ, ही मस्करी करण्याची वेळ नाहीये. आय एम सिरियस. राज. साक्षी, राज, बोल ना. राज. अरे उठ ना, काय किती मसाला करून ठेवलायस? अरे राज, उठलास बरं झालं. गोदा काकू, बरं झालं तू आलीस. मोरोबा कुठे? तो मेला सकाळीच अन्नू आणि पायाने मारुतीच्या पाया पडायला गेलाय. आता कुठला नवा मारुती पकडलाय देव जाणे. त्याच्याकडे तुझं काही काम होतं? हो ना, एंट्रन्सच्या एक्झामचा फॉर्म आणण्यासाठी त्याला पाठवायचं होतं. खूप गर्दी असते ना तिकडे. ह्याला पुढे नंबर लावायला पाठवलं की माझं काम सोपं होऊन जाईल ना. अगं तू वेळेवर यायला तर पाहिजे ना. ए तू तयार हो, मी न्याहारीचं बघते. हो. तू न्याहारी खाऊन जा. हा, फ्रीच आहे मी. लाईन मारायला, आय मीन लाईन लावायला मी जाऊ शकतो. नो थँक्स, आय कॅन मॅनेज माय प्रॉब्लेम्स. झिंकूर. हे काय आज सकाळीच प्रत्येक जण गंभीर चेहऱ्याने पेपर हातात घेऊन माझ्या समोर बसलेला, काय भानगड काय? अहो सर, काय हे बातमी वाचून मला धक्काच बसला. नाही नाही, धक्का नका बसू देऊ. तुम्हाला ब्लड प्रेशरचा त्रास आहे. काही नाही हो, ते राजेश शिर्केनी आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी हे असं पेपरात छापून आलंय. त्यात घाबरायचं काय? सर, आता पुढे काय करायचं ठरवलंय तुम्ही? अहो केंकरे, असं टेन्शन घेऊ नका हो. पेपरवाल्यांना हाताशी धरून कोणी मला मानसिक रुग्ण ठरवू शकत नाही. पण शाळा पाडण्याचा आरोप तुम्ही का करताय? असा प्रतिप्रश्न त्यांनी केलाय. शाळा पाडून तिथे मॉल बांधण्याबद्दल विक्रमादित्यला बोलताना मी स्वतः ऐकलंय. सर, तुम्ही फक्त देवयानीच्या सांगण्यावरून त्यांच्यावर आरोप केलेत? अहो, देवयानीच्या ऐकण्यामध्ये सुद्धा चूक होऊ शकते. किरकिरे, देवयानीवर माझा पूर्ण विश्वास आहे. तुम्ही देवयानीच्या सांगण्यावरून हे पाऊल उचलत हे आम्हा सगळ्यांना आजच कळतंय सर. नाही सर, आजच्या पेपरच्या हेडलाईन मध्ये प्रश्नचिन्ह आहे. नाही, तुमच्या या अशा वागण्याने उद्या कदाचित आपल्या शाळेच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह व्हायचं. किरकिरे, मला वाटतं तुमचा माझ्यापेक्षा वर्तमानपत्रातल्या बातमीवर जास्त विश्वास आहे. देवी, मी जेव्हा पेपरात बातमी वाचली ना तेव्हाच म्हटलं की खोटी बातमी आहे. केंकरे, पेपरवाले खोटी बातमी कशाला छापतील?
आणि त्यांना शाळेच्या ठिकाणी मॉलच बांधायचा असता तर त्यांनी शाळेला 5 कोटीची देणगी कशाला दिली असती? आपण ज्युनियर कॉलेजला पैशाची गरज असताना 5 करोड रुपयांचा चेक तुम्ही नाकारता? इतकी वर्ष तुम्ही सगळ्यांनी दादूंच्या प्रत्येक निर्णयाला अगदी ठामपणे सपोर्ट केलाय, मग आजच इतके प्रश्न का? देवयानी, उलट या सगळ्यांनी मला प्रश्न विचारलेत म्हणून मी खुश झालोय. नेहमी ते माझ्यावर विश्वास टाकतात आणि काही प्रश्न न विचारता कामाला लागतात. आज ते प्रश्न विचारतायत, खुलासे मागतायत, आणखीन शंका विचारतायत. चांगली गोष्ट आहे, मला हे हवं आहे. यांतच शाळेच्या महाविद्यालयाच्या प्रगतीची बीजे रोवलेली आहेत. आणि बरं का किरकिरे, काल राजेश शिर्के माझ्यापाशी आले आणि त्यांनी जेव्हा माझी माफी मागितली आणि मला जेव्हा चेक ऑफर केला तेव्हाच माझ्या लक्षात आलं की याच्या मागे फार मोठा कट आहे. याच्या मागे कोणाचा काय डाव आहे तेच समजत नाही. नाही, एका बाजूला तुमची एक नात म्हणते की शाळा पाडून तिथे मॉल बांधणार आहेत, आणि त्याच वेळेला तुमची दुसरी नात त्यांच्या चेन ऑफ मॉलसाठी मॉडेलिंग करते. श्रावणी, आटप लवकर. किती वेळ लावते सगळं? सेटवर या आईस बॉक्सला कोणालाही हात लावू द्यायचा नाही. त्यामध्ये ज्यूस ठेवलंय मी, कळलं का तुला? अगं हे बघ, आणि सेटवर आहे ना चहा पिऊ नको. हा, याच्यामध्ये सूप भरून ठेवले, एवढं घे. म्हणजे मी असेन ग सांगायला, पण तुला आपलं सांगून ठेवते. मॉम, किती बडबड करतेस तू? अगं असं काय करते श्रावणी? आज शूटिंगचा पहिला दिवस आहे तुझा. तुला ना श्रावणी, हा गॉगल मला कसा दिसतोय ग? ते म्हणजे हिरोईनची आई म्हणून मला तिकडे इमेज सांभाळावी लागेल ना. मॉम प्लीज, हा तू माझ्या बरोबर येऊ नकोस. मी मॅनेज करेन. अगं वेडी आहेस का तू? ऍश सुद्धा सेटवर आपल्या आईला घेऊन जाते. तू ना लहान आहेस, तुला माहित नाहीये. हे बघ, ज्या हिरोईन आहे ना मोठ्या असतात ना, त्या नेहमी सेटवर आपल्या आईला घेऊन जातात. आपली बेबो बघ ना. मॉम, बेबोचं राहू दे. हे बघ, तो ती पसारा आवर. जस्ट इमॅजिन, राजेश शिर्केंची लीड मॉडेल ऑटो रिक्षातून सेटवर जाणार, स्वतःचा साईज बॉक्स मी उचलायचा. हाऊ डिस्गस्टिंग यार. अगं मी आहे ना, आपण बॉय ठेवेपर्यंत मी सगळं करेन. मॉम, माझा प्रॉब्लेम ऑटो रिक्षा बद्दल आहे. बाकीचे सगळे ज्युनियर मॉडेल सुद्धा शोफर ड्रिव्हन कार मधून येतात. श्रावू, तुझी तळमळ जाणवते ग मला, पण आपण लवकरात लवकर आपली गाडी घेऊ. हा, खरंच मॉम? पण हे कसं शक्य आहे? त्याची काळजी तू करू नकोस, मी आहे ना. तू फक्त तयारीला लाग. आजच्या पेपरातला हा तिचा फोटो बघा सर. सांगा ना सर, आम्ही काय समजायचं आता याच्यामध्ये? मला वाटतं विचारांची काहीतरी गल्लत होते. शाळेच्या हितासाठी 5 कोटीचा चेक नाकारणारा DV देशमुख आणि त्याच राजेश शिर्केंच्या मॉलसाठी मॉडेलिंग करणारी श्रावणी देशमुख, या 2 वेगवेगळ्या व्यक्ती आहेत असं नाही वाटत तुम्हाला? आणि श्रावणीनं असं का केलं हे खरोखर मला माहित नाही. मला वाटतं की या शाळेच्या उभारणीमध्ये जितका माझा वाटा आहे ना, त्यापेक्षाही जास्त मोठा वाटा तुमच्या सगळ्यांचा आहे. ही आपली शाळा आहे, आपली. आणि कोणी कितीही फोटो छापून आणले ना, तर या शाळेची भिंत पाडायची हिंमत सुद्धा कोणाही राजेश शिर्के घराण्यात नाही. आणि हे सगळं तुमच्या ताकदीवर होणार आहे. मला वाटतं मी सगळ्या प्रश्नांचं निरसन केलेलं आहे. आणखीन काही प्रश्न असेल तर विचारा, नाहीतर मग आपण कामाला लागूयात.
मला वाटतं महत्वाच्या प्रश्नांची मी उत्तरं देऊन टाकलेली आहेत. या येतो सर. या किरकिरे. हो. फारच आपुलकी आहे तुम्हाला शाळेबद्दल. काय झालं साईमा, एवढ्या तातडीने बोलवलं? काही खास काम होतं? हो, खास काम होतं म्हणूनच बोलावलं. आयुष्याच्या या उतार वयात असं काही ऐकायला आणि पाहायला मिळालं तर त्याबद्दल तुमच्याशी नाही तर कुणाशी बोलणार. तुम्हाला कोणी काही बोललं का? फक्त नाव सांगा त्याचं, जीभ हासडून हातात देतो. जशी कोणाकोणाची तोंड बंद करणार आहात तुम्ही? गेली 9 वर्ष सारं संस्थान कुजबुजते. आम्ही आमच्या परीनं खूप प्रयत्न केले, गंडे दोरे केले, तीर्थयात्रा केल्या. आमचा आशावाद कायम होता. पण प्रियदर्शनीच्या हातावरली जखम पाहिली आणि आज पहिल्यांदा आम्ही खचलो. काय समजायचं आम्ही? खरं तर चुकलंच आमचं. राजमाता म्हणून कोणाची चूक आणि कोण बरोबर याचा न्याय निवाडा करण्यासाठी आम्ही तुम्हाला इथं बोलवलेलं नाहीये. एक आई म्हणून तुम्हाला आज काही गोष्टी स्पष्ट विचारायच्या आहेत. रणवीर, प्रियदर्शनी आणि तुमच्यामध्ये काही वाद आहेत का? या विषयावर आपण नंतर बोललो तर नाही का चालणार? आधीच खूप उशीर झालेला आहे, म्हणूनच आज मी स्पष्ट विचारते तुम्हाला. प्रियदर्शनी बरोबर तुम्ही सुखी नाही आहात का? असं तर आम्ही कधीच बोललो नाही. मग नातवंडांना मांडीवर खेळवायच्या या वयात तुम्ही आम्हाला जप तपात कशाला गुंतवताय? 3 मुलांच्या माता आहोत आम्ही, तरी सुद्धा राज शिर्के घराण्याला वारसदार नाही यापेक्षा मोठं दुःख ते कोणतं? तुम्ही प्रत्येकजण आपापलं कर्तव्य पार पाडत आहात, पण राज शिर्के घराण्याला वारसदार द्यायचं कर्तव्य कोणाचं? बोला रणवीर राजे, आम्ही कुणाला दोष द्यायचा? साईमा, तुम्ही कशाला स्वतःला त्रास करून घेताय? आमची काळजी वाटते ना तुम्हाला? मग आज तुम्हाला आम्ही स्पष्टच विचारतो. तुमच्या लग्नाला 9 वर्ष होऊन गेली, मग तुम्ही आणि प्रियदर्शनी आम्हाला वारसदार का देत नाही? काही प्रॉब्लेम आहे का? आम्ही प्रियदर्शनीचं मोठी सून असणं नाकारत नाही, पण आता आम्हाला नातू हवाय आणि त्यासाठी वाटेल तो निर्णय घ्यायला सुद्धा आम्ही मागे पुढे पाहणार नाही. दोष जर प्रियदर्शनीचा असेल तर निर्णय तुम्ही घ्या. प्रियदर्शनीला काय समजावायचं ते आम्ही समजावू. बस साईमा, दोष प्रियदर्शनीमध्ये नाहीये.